जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि त्यांचं स्वागत आहे ते या मागी गणेशोत्सवाचे जे इकडे समोर सर समोर घेऊन ठेवायला लागेल माझे वृथा दोष न आठवावे लंबोदरा हे वरदान द्यावे मी आठवितो तव रूप आधी. खरं तर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी वंदे मातरम या संस्थेच्या माध्यमातून मागी गणपतीचा हा सर्वात मोठा उत्सव हा ठाण्यामध्ये होत असतो. अतिशय धार्मिक पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. या भागातील असणारे सर्व उत्साही असे तरुण की हा उत्सव साजरा करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात आणि हा उत्सव हा एक ठाण्यामधील असणारा महत्त्वाचा असा उत्सव म्हणून ओळखला जातो. आज मी या गणेश मंडळाच्या आग्रहाखातर मी या ठिकाणी आलो. खरं तर आल्यानंतर मी गणेशरायाचं दर्शन घेतलं आहे, खूप आनंद आला. साहेब, गणेश नाईक वरती जबाबदारी दिल्यानंतर विविध प्रकारचे वावडे उठू लागले आहेत की भारतीय जनता पार्टीने शिवसेना शिंदे यांच्यामध्ये कुठल्या प्रकारे ताळमेळ नाही आणि स्वबळावर लढण्याचे तयारी आहेत महापालिका इलेक्शन. खरं तर अशी सगळ्यांचं मत जे आहे हे पत्रकारांचंच आहे असं मला वाटतं. महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा, या तिघांमध्ये अतिशय चांगला सुसंवाद आहे. महायुतीचे नेते म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची चिंता आहे आणि हे तिघही जण सातत्याने आपल्याला लक्षात येत आहे की झालेल्या महायुतीच्या या विजयाच्या नंतर सर्व लोकांमध्ये जाऊन लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय घेताना दिसत आहेत. आपल्यालाही सर्वांना माझी विनंती आहे की त्यांनी घेतलेले निर्णय जे आहेत ते निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोचवायला आपण सर्वांनी जर काम करायला सुरुवात केली तर नक्कीच महाराष्ट्रातील जनतेला घेतले गेलेल्या निर्णयाचा खऱ्या अर्थाने फायदा व्हायला सुरुवात होईल. बघा, आता कालच आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बजेटच्या माध्यमातून घेतला गेलेला निर्णय, या सर्व ठाणे जिल्ह्यामधील असणारे मध्यमवर्गीय नोकरदार वर्ग 12 लाख पर्यंतच्या उत्पन्न ज्यांना आहे अशा प्रत्येकाला इन्कम टॅक्समध्ये पूर्णच्या पूर्ण त्याच्यामध्ये सूट मिळाली आहे. या संदर्भात कधीतरी आपण 4 रस्त्यावरतून किंवा कामावरती जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की बाबा तुम्हाला याचा आनंद आहे का. अशा काही गोष्टी करणं हे अत्यंत पॉझिटिव्ह विचार करणं. आपण गणरायाच्या तरणी काय येतो, कशासाठी येतो, तर पॉझिटिव्ह सर्व घेऊन जाण्यासाठी येत असतो. मला असं वाटतं मागी गणपतीच्या निमित्ताने आपण याची नव्याने काहीतरी सुरुवात करायला हवी असं वाटतं. विरोधकांमध्ये असं बोललं धन्यवाद. विविध योजना आता बंद पडत आहेत. काय करायचं.